सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। कोकणातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपाने आपल्या प्रचाराची धुरा दोन प्रमुख नेत्यांकडे सोपवली आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांनी कोकण प्रदेशात पक्षाची मोहीम आक्रमकपणे राबविण्यास सुरुवात केली आहे। भाजपाच्या याच भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराज होऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्राध्यक्ष जे.पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतल्याचे सांगितले जात आहे। या भेटीत अमित शाह यांनी शिंदेंना राज्यातील मतभेद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरील संवादाने सोडवावेत असा सल्ला दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। कोकण विभागात भाजपाकडून शिवसेनेला शिंदे गट कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळेच आम्हालाही नाईलाजाने त्यांना प्रत्युत्तर द्यावे लागत आहे। उद्धव ठाकरे यांच्या कोकणातील प्रभाव कमी करण्यासाठी शिंदेंनी मोठी भूमिका बजावली आहे असे शिंदे गटाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले। लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे सेनेने ठाकरे गटाला कडवी झुंज दिली होती। विधानसभेत शिंदेंच्या अधिक जागा निवडून आल्याने ठाकरेंची ताकद कमी झाल्याचे सांगितले जाते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून शिंदे गटाला कमकुवत करण्याची भाजपाची चाल असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या मंत्र्याने केला आहे। आधीच आमच्यासमोर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आव्हान निर्माण केलेले आहे। त्यादरम्यान भाजपानेही विरोधात भूमिका घेतल्याने पक्षातील नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असे या मंत्र्याने म्हटले आहे।